नमस्कार, माझे नाव शिंदे स्वाती श्रीरंग. स्पेक्ट्रम अकॅडमी आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये मी माझे मनोगत व्यक्त करत आहे. माझ्या विषयाचं नाव आहे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या ग्रंथसंपदेचा सार. महात्मा ज्योतिराव फुले यांनी अनेक ग्रंथ लिहिले. त्यांचे ग्रंथ खूप प्रसिद्ध देखील आहेत. म्हणतात ना, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले. जर विद्या नसेल तर माणूस कसा असेल, हा प्रश्न जेव्हा पडतो तेव्हा समजून जातं की महात्मा ज्योतिराव फुले यांचं जे वैचारिक आणि लेखणीचं कार्य आहे ते किती मौलिक आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांनी त्यांच्या ग्रंथातून दाखवून दिलं की माणूस हा अज्ञानी असणं किती भयंकर आहे आणि माणसाला जर ज्ञान असेल तर तो प्रकाशाच्या दिशेने कशी वाटचाल करू शकतो. त्यांनी लिहिलेलं गुलामगिरी, शेतकऱ्यांचा असूड, अस्पृश्यांची कैफियत, ब्राह्मणांचे कसब, त्याच्याबरोबर इशारा आणि सार्वजनिक सत्यधर्म हे ग्रंथ खूप प्रसिद्ध आहेत. त्यांनी गुलामगिरी हे पुस्तक जर आपण पाहिलं तर भारतीय समाजात विचारांचं वादळ निर्माण करणारं हे खरं पुस्तक 1873 साली लिहिलं गेलं. ह्या पुस्तकामध्ये त्यांनी हजारो वर्षापासून जो समाज विशेषतः शूद्र आणि अतिशूद्र असे धार्मिक कल्पनांच्या नावाखाली, रूढीखाली एका मानसिक गुलामगिरीत अडकला होता हे त्यांना समाजापुढं आणायचं होतं. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या उच्चभ्रू लोकांनी हे शोषण टिकवण्यासाठी ज्या पवित्र धर्मग्रंथांचा आधार घेतला होता किंवा त्यांचा सोयीस्कर जो काही अर्थ घेतला होता असा तो त्यांना समाजापुढे आणायचा होता. आणि म्हणूनच त्यांनी या गुलामगिरी या पुस्तकाच्या माध्यमातून ते दाखवून देण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसतं. त्यांचं नंतरचं पुस्तक आहे ते म्हणजे ब्राह्मणांचे कसब. म्हणजे गुलामगिरी हे फुले यांच्या विचारांचं शिखर जरी मानलं जातं, पण त्या शिखरापर्यंत पोहोचण्याचा पाया हे ब्राह्मणांचं कसब सारख्या पुस्तकाच्या लेखणीतूनच घातलेला दिसून येतो. सत्यशोधक समाजाची बीजे स्पष्टपणे आपल्याला या पुस्तकातून दिसतात. फुले यांचा उद्देश फक्त टीका करणं हा नव्हता, तर लोकांच्या मनात शेकडो वर्षापासून जी मानसिक गुलामगिरी आहे ती ढिली कशी करायची हा होता. आणि त्यासाठी त्यांनी शब्दांना शस्त्र म्हणून वापरलं. ब्राह्मणांचे कसब या पुस्तकाच्या नावातूनच आपल्याला या पुस्तकाचे मत कळतं. मग या पुस्तकातूनच आपल्याला खूप काही गोष्टी कळतात. जसं की कसब म्हणजे विचार किंवा एक मत असं नाही, तर कसब या शब्दाचा अर्थ आपल्याला खूप काही सांगून जातो. म्हणजे हा केवळ विरोध नाही तर उपरोधिक आरोप आहे की जी की हुशारीने किंवा जाणून बुजून रचलेली एक व्यवस्था आहे. या ग्रंथाने लोकांपुढे समाजाची म्हणजे या ग्रंथाने ह्या लोकांपुढे आणलं आणि यातूनच सत्यशोधक समाजाची पायाभरणी झाली. त्याच्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले यांनी लिहिलेलं पुस्तक जे आहे ते म्हणजे अस्पृश्यांची कैफियत. हा ग्रंथ भारतीय समाजव्यवस्थेतील अस्पृश्यता आणि जातीय विषमता आणि पारंपरिक शोषणावर प्रचंड किंवा प्रखर टीका करणारा असा मानायला काही हरकत नाही. यात समाजात कशा प्रकारे सामाजिक आर्थिक गुलामगिरीत अडकला आहे याचे विश्लेषण आणि त्यांना यामध्ये शोषित आणि वंचित घटकांचे कैवारी म्हणून कशी महात्मा ज्योतिराव फुले यांनी बाजू मांडली आहे हे आपल्याला अस्पृश्यांची कैफियत या पुस्तकातून पाहायला मिळतं. त्याच्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले यांचा इशारा हा देखील ग्रंथ खूप प्रसिद्ध आहे. या ग्रंथामध्ये त्यांनी सामाजिक व्यवस्थेला दिलेला एक इशारा आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे 19व्या शतकामध्ये जो वर्ग अंधश्रद्धा, सामाजिक रूढी, परंपरा, अन्याय, अत्याचार याच्या नावाखाली भरडला जात होता, त्यांना कशा प्रकारे इशारा देणं गरजेचं होतं हे महात्मा ज्योतिराव फुले यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून सांगितलं आहे. म्हणजे काय म्हणतात की एका बाजूला ब्रिटिश सत्तेचं दडपण आणि दुसऱ्या बाजूला समाजातील प्रस्थापितांची पिळवणूक, या दुहेरी झोकडाखाली जो सामान्य वर्ग किंवा स्त्रिया किंवा खालच्या जातीतील समाज किंवा शेतकरी वर्ग विशेषतः जो भरडला जात होता त्यांना जागे करून देण्याचा इशारा या पुस्तकाच्या माध्यमातून महात्मा ज्योतिराव फुले यांनी केलेला दिसून येतो. त्याच्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले यांनी लिहिलेलं अजून एक पुस्तक म्हणजे सार्वजनिक सत्यधर्म. आता हे पुस्तक जर बघायचं झालं तर 1888 साली महात्मा ज्योतिराव फुले यांना पक्षघाताचा झटका आला होता आणि त्याच्यामध्ये त्यांचा उजवा हात निकामी झाला होता. नीतीनं जरी त्यांचा उजवा हात निकामी करून घेतला असला तरी त्यांचं मन खचलेलं नव्हतं. त्यांनी आपल्या डाव्या हाताने लिहून हे पुस्तक
पूर्ण केलं. म्हणजे यातूनच त्यांना समाजाविषयी असलेली ती म्हणजे तळमळ दिसून येते. या पुस्तक म्हणजे 27 नोव्हेंबर 1890 रोजी जेव्हा महात्मा फुले यांचं निधन झालं तेव्हा त्यांचे दत्तक पुत्र यशवंत यांनी त्यांचे मित्र मोरू विठ्ठल वाळवेकर यांच्या आर्थिक मदतीतून 1891 सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक प्रसिद्ध केलं. म्हणजे याच्यामध्ये त्यावेळचे प्रसिद्ध डॉक्टर विश्राम रामजी घोले यांनी या पुस्तकाचा सार सांगितलेला आपल्याला दिसतो. ते असं म्हणतात की कोणत्याही मध्यस्थाशिवाय म्हणजेच गुरु पुरोहित कोणाशिवाय किंवा कोणत्याही ग्रंथाच्या गुलामगिरीशिवाय थेट सत्याचा शोध घ्यायला आपण शिकलं पाहिजे. किंवा त्यांनी मूर्तीपूजेला विरोध केला आणि एकाच निर्मिकाची कल्पना उचलून धरली असं त्यांनी म्हणजे असं ज्योतिबाराव फुले यांनी या पुस्तकामध्ये लिहिलेलं आपल्याला दिसून येतं. मग ते असं म्हणतात की या पुस्तकातून आपल्याला असा संदेश मिळतो की एकाच देवाला माना, नेहमी खरं बोला, स्त्री पुरुष दोघांनाही समान हक्क द्या, सर्वांशी भावंडांप्रमाणे वागा, जगात जात पात काही नाही, माणसांना सारखे अधिकार आहेत, असं त्यांनी या पुस्तकातून फुलेंनी आपल्याला दाखवून दिलेलं समजतं. म्हणजे या पुस्तकाची सुरुवातच मूलभूत एका प्रश्नानं होते, तो म्हणजे माणूस सुखी कसा होईल. या पुस्तकाची प्रश्नोत्तर स्वरूपाचे आहे. यशवंत प्रश्न विचारतात आणि महात्मा ज्योतिराव फुले त्यांना उत्तरं देतात. यशवंत प्रश्न विचारतात की माणूस सुखी कसा होईल, तर ज्योतिराव फुले उत्तर देतात की सत्य वर्तणूक केल्याशिवाय माणूस सुखी होणार नाही. अशा प्रकारे त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले आणि ते प्रसिद्ध देखील आहेत. त्यांनी तृतीय रत्न हे नाटक देखील लिहिलं. तर हे नाटक केवळ मनोरंजन नव्हतं, तर त्यांच्या म्हणजे समाजाच्या डोळ्यात अंजन घालणारा एक आरसा होता. त्यांनी या नाटकामधून लोकांमध्ये रुजलेली अंधश्रद्धा आणि कर्मकांडावर थेट हल्ला केला. अंधश्रद्धेचा फायदा घेऊन जे अज्ञानी लोकांचे शोषण करत होते त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. त्याचबरोबर स्त्रिया आणि बहुजन समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून देणे, लोकांमध्ये स्वतःचा विचार करण्याच्या आणि प्रश्न निर्माण करण्याची सवय लावणं हे तृतीय रत्न या नाटकाचा हेतू होता. त्यांनी शिवाजी महाराजांचा पोवाड देखील लिहिला. अशा प्रकारे अज्ञान म्हणजे अंधार आणि शिक्षण म्हणजे प्रसार असे मानत त्यांनी आपल्या समाजापुढे एक आदर्श निर्माण करून दिला, तो की त्यांच्या ग्रंथसंपदेतून. धन्यवाद. प्रेक्षक हो, तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आता या स्पर्धकाला जिंकवून देण्यासाठी तुम्ही सुद्धा मदत करू शकता. या स्पर्धकाचा व्हिडिओ लाईक करून, तसेच स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी त्या व्हिडिओवर कमेंट करून आणि हो जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून आणि हो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार.